जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। महिला सक्षमीकरणाचा ध्यास, भाऊबीजेआधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। देवाभाऊंची बहिणींना गॅरंटी, कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ। सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार। देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आतापर्यंत 1,90,00,000 बहिणींना लाभ, उर्वरित 60 लाख महिलांनाही लाभ मिळणार। भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींना भेट, लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी खात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय। उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी खात्री देवाभाऊंनी दिली। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय। उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय।